कर्नाटकातले काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झालेली आहे। त्यांची अधीरता जशी वाढती आहे तसा राज्यात काँग्रेसवरचा ताण पण वाढतो आहे। यामुळे कर्नाटकात लगेच काही खांदेपालट होण्याची शक्यता जरी नसली तरी काँग्रेसच्या राजकारणाला यामुळे कदाचित डेंट बसू शकतो। म्हणून डी के शिवकुमार यांच्या सगळ्या हालचालीकडे राज्यातल्या आणि केंद्रातल्या काँग्रेसचं अगदी बारकाईनं लक्ष आहे। नमस्कार, गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार यांनी कर्नाटकात काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी फार मोठे परिश्रम घेतले। एवढंच नाही तर तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात डी के शिवकुमार यांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे। अत्यंत धनाढ्य असलेले हे शिवकुमार हे खरं तर गांधी परिवाराचे निकटचे मानले जातात आणि त्यांची बँक म्हणा किंवा खजांची असं सुद्धा त्यांची एक खरं तर शिवकुमारांची ओळख आहे। कर्नाटकात गेल्या वर्षी ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला डी के शिवकुमार यांनी जवळपास एक हाती किल्ला लढवला आणि पक्षाला विजय मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा त्यांनी उचलला। त्यावेळेला निवडणुकीचा खर्चही बऱ्यापैकी शिवकुमार यांनीच केला असं सांगितलं जातं। त्या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्यानंतर अर्थात मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल अशी शिवकुमार यांची धारणा होती, पण तसं प्रत्यक्षात झालं नाही। विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राजकारणातले निष्णात खेळाडू आहेत आणि राहुल गांधींचे ते निकटवर्ती मानले जातात। काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष, केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगेसुद्धा कर्नाटकातलेच आहेत। गुलबर्गा हा त्यांचा गृहजिल्हा आणि मतदारसंघही आहे। त्यांचे चिरंजीव तिथून निवडून आलेले आहेत आणि ते विधानसभेत आहेत। सो त्यांनासुद्धा मुख्यमंत्री खरं तर व्हायचं आहे, पण सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमारांचीच लठ्ठालठ्ठी इतकी आहे की त्यात खडगे किंवा अन्य कोणाला सध्या तरी काही स्थान दिसत नाही आहे। मग ज्या वेळेला म्हणजे मागच्या या निवडणुकीत ज्यावेळेला काँग्रेस विजयी झालं त्यावेळेला डी के शिवकुमारांनी जंग पछाडलं आणि मुख्यमंत्रीपदी आपली नियुक्ती व्हावी म्हणून त्यांनी हरसंभव प्रयत्न त्यावेळेला केला। मग सिद्धरामय्या, शिवकुमार, नंतर खडगे, राहुल गांधी वगैरे अशी एक पक्षश्रेष्ठींची बैठक म्हणजे बैठकीचे 2-3 राऊंड झाले आणि त्यानंतर मग सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रीपद जाहीर करण्यात आलं। डी के शिवकुमार त्यावेळेला खूप नाराजही झालेले होते। त्या बैठकांमध्ये नेमकं काय झालं अर्थात तो तपशील आज ताग्यात खरं तर बाहेर आलेला नाही, पण त्याच्या संदर्भात ज्या बातम्या बाहेर आल्या किंवा पक्षात जी कुजबूज होती की दोघांनाही म्हणजे सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं ठरलं आहे वगैरे अशी चर्चा खरं तर होती, पण त्याला असा काही दुजोरा दिसत नाही। आणि आता सिद्धरामय्या ज्या पद्धतीनं कर्नाटकातल्या सत्तेवरती आरूढ झालेत तर 2.5 वर्षानंतरसुद्धा ते काही सत्ता सोडतील असं सध्या तरी दिसत नाही। आणि ते जसं स्पष्ट होतं आहे तसं डी के शिवकुमार खूप अस्वस्थ आणि अधीर झालेले आहेत। शिवकुमार हे वक्कलिक समाजाचे आहेत आणि वक्कलिक समाज हा पारंपरिक म्हणजे कर्नाटकचे राजकारणाची ज्यांना माहिती आहे त्यांना लक्षात येईल की देवेगौडा परिवाराच्या मागे हा समाज मोठ्या प्रमाणावरती उभा होता, पण गेल्या 2 निवडणुकांमध्ये हळूहळू तो समाज जनता दलाकडून बाजूला गेला आणि गेल्या निवडणुकीत तर पूर्णपणे पाठ फिरवली आणि शिवकुमारांच्या मागे वक्कलिक समाज उभा राहिला। त्यामुळंच काँग्रेसला जे यश मिळालं त्यात तोही एक वाटा मोठा राहिलेला आहे। या वक्कलिक समाजाचे जे एक म्हणजे प्रधान काय त्यांचा जो मठ एक आहे त्या मठाचे जे प्रधान आहेत म्हणजे मुख्य जे धर्मगुरू किंवा काय पंथगुरू जे काही आहेत स्वामी, तर त्यांनी आत्ता एक मागणी केली की शिवकुमार यांना आता मुख्यमंत्री केलं पाहिजे
म्हणजे समाजाची आणि कर्नाटकच्या विकासासाठी शिवकुमारांसारखाच माणूस हा आता मुख्यमंत्रीपदी आला पाहिजे. म्हणजे कोणाच्या ध्यानीमनी नाही, पण त्या समाजाचं काही संमेलन होणं, तिथं त्या समाजातले सगळे गुरु किंवा स्वामी एकत्र येणं आणि तिथं त्या प्रमुख स्वामींनी अशा स्वरूपाची मागणी ही मंड्यामध्ये करणं, याला एक राजकीय महत्त्व आहेच आहे. म्हणजे मंड्या, हासन, काही प्रमाणात म्हैसूर, चामराजनगर, कनकगिरी वगैरे हा सगळा जो परिसर आहे किंवा चिकमंगळूरसारखा भाग आहे, तुमकुरसारखा भाग आहे, तर इथे वक्कलिक समाजाचा पगडा जो आहे किंवा वर्चस्व मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि हा खरं देवेगौडांचा पारंपरिक बेल्टही आहे. मग अगदी हुबळी, धारवाड किंवा यल्लापूरपासून ते खाली तुमकूरपर्यंत लिंगायत समाजाची सुद्धा वस्ती मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे हे त्या कर्नाटकातल्या राजकारणात हे दोन समाज घटक अतिशय प्रभावी आहेत. आणि मग असा एक समाज घटक अचानक या लोकसभा निवडणुकीनंतर असा उभा राहतो आणि डी के शिवकुमारांची म्हणजे नेतेपदी वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करतो, तर त्याकडे त्याही दृष्टीनं बघितलं जातं आहे. शिवकुमारांची अधीरता दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा त्यांनी पक्षासाठी रान अगदी केलं, तेलंगणातही त्यांनी ते प्रयत्न केले. म्हणजे पक्षासाठी सतत झटणारा नेता ही प्रतिमा त्यांची कुठेही त्यात काही कमी झाली अशातला भाग नाही. डी के शिवकुमारांना जसा वक्कलिक समाजाचा पाठिंबा तसे अन्य समाज घटकांचाही आहेच आहे. पण मग इथे सिद्धरामय्यांच्यासुद्धा राजकारणाचा पोत थोडा लक्षात घ्यावा लागेल. सिद्धरामय्या हे खरं तर जनता दलाचे नेते. 1996 साली ते खरं तर म्हणजे त्यावेळेला देवेगौडा मुख्यमंत्री होते, तर त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते आणि मी त्यांना म्हैसूरमध्ये सिद्धरामय्यांना भेटलेलो सुद्धा होतो. कर्नाटकचे जे माजी म्हणजे काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकच्या राजकारणावरती ज्यांनी उत्तम छाप पाडली, प्रशासनावरती असेल किंवा बंगळूरच्या नगर नियोजनावरती ज्यांनी उत्तम छाप पाडली, ते देवराज अरस यांच्या राजकारणाचा एक पोत होता. मग दलित, अतिदलित किंवा पिछडा वर्ग ज्याला म्हणतात तसा तो, आणि मुस्लिम अशी एक मोठ खरं तर देवराज अरस यांनी बांधली होती आणि त्याच्या आधाराने ते बऱ्यापैकी राजकारण करत असत. सिद्धरामय्यांनी या बाबतीत देवराज अरस यांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि कर्नाटकातला असा सगळा जो समाज घटक आहे, वंचित असा जो घटक आहे, तर त्या घटकाचं नेतृत्व ते करतायत. आणि त्यांना बऱ्यापैकी म्हणजे अन्य कुठल्याही पक्षातल्या नेत्यांपेक्षा हे सगळे समाज घटक हे सिद्धरामय्यांशी जास्त त्यांचा कनेक्ट आहे, हे वारंवार दिसून पण येतं आहे. देवेगौडा ज्यावेळेला HD देवेगौडा केंद्रात पंतप्रधानपदी जाणार, तर त्यावेळेला अर्थात आपल्याला काही संधी मिळेल अशी सिद्धरामय्यांची खरं तर हे होती. पण त्यांनी कुमारस्वामींना पुढे केल्यामुळे देवेगौडांनी सिद्धरामय्यांचा भ्रमनिरास झाला आणि जनता दलामध्ये म्हणजे कर्नाटकातल्या जनता दलामध्ये घराणेशाही सुरू राहणार हे लक्षात आल्यानंतर सिद्धरामय्यांनी जनता दलाला आणि देवेगौडांना टाटा बाय बाय केलं आणि ते काँग्रेसमध्ये आले आणि अर्थात पुढे मग ते आता मुख्यमंत्री पण दुसऱ्यांदा झालेले आहेत. मी हे थोडं सांगायचं कारण असं आहे की समजा सिद्धरामय्यांना आत्ता हटवायचा प्रयत्न केला तर काँग्रेसला कर्नाटकात विजय ज्यामुळे मिळाला त्यातला एक घटक हा मुस्लिम हा जसा आहे तसा दलित हाही एक घटक समाज घटक तिथे आहे. म्हणजे सिद्धरामय्यांवरती जर समजा काही अशा स्वरूपाची कारवाई किंवा त्यांना हटवायचा प्रयत्न केला तर काँग्रेसपासून हे समाज घटक दूर जातील ही भीती काँग्रेस राज्यातल्या काँग्रेसजनांना आणि केंद्रातल्या काँग्रेसजनांनासुद्धा आहे. आणि इकडे डी के शिवकुमारांना जर काही नाराज करायचं तर कर्नाटकच्या राजकारणाबरोबर समाजकारणात अर्थकारणात ज्यांचा एक वर्चस्व असा राहिलेला आहे तर त्या वक्कलिक समाजालाही दुखवण्यासारखी परिस्थिती होऊ शकते. त्याचीही काँग्रेस श्रेष्ठींना अतिशय योग्य पद्धतीनं जाणीव आहे. त्यामुळेच डी के शिवकुमारांची अधीरता जशी वाढती आहे तशी काँग्रेसचं टेन्शनही त्यामुळं वाढतं आहे. कारण राज्यातले हे दोन्हीही प्रबळ नेते आहेत, वेगवेगळ्या समाज घटकांवरती त्यांचा प्रभाव चांगला आहे. आत्ता कर्नाटकात काँग्रेसला भरभक्कम बहुमत मिळालेलं आहे. तर असं असताना दोन नेत्यांमधल्या बेबनावामुळे पक्षामध्ये काही सुंदोबसुंदी होणं तर ते काँग्रेसला परवडणारं नाही. आत्ता पूर्ण देशाचा विचार केला तर हिमाचल, तेलंगणा आणि कर्नाटक या तीनच ठिकाणी
काँग्रेसचं सरकार आत्ता आहे. तेलंगणात तर आत्ताच सरकार आलं आहे आणि रेवंत रेड्डी आता तिथे कारभार करतायत. हिमाचलात सुख्खू यांचं सरकार आहे. अर्थात ते जसं चालायचं तसं चाललेलं आहे, त्याच्यात आपण टीका करावी असं काहीच कारण नाही. पण ज्याच्याकडून आशा आहेत अशा कर्नाटकामध्ये अशा स्वरूपाच्या काही गोष्टी होणं हे काँग्रेसला म्हणून परवडणारं नाही आहे. म्हणून काँग्रेस श्रेष्ठी हे त्याकडे फार गांभीर्यानं बघत आहेत. सिद्धरामय्या हे अतिशय चाणाक्ष असे राजकारणी आहेत. भाजपमध्ये सुद्धा त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे येडियुरप्पा असतील, बोम्मई असतील किंवा अन्य पण नेते जे आहेत, तर त्यांच्याशी अतिशय उत्तम रॅपो या सिद्धरामय्यांचा आहे. डी के शिवकुमारांचा नाही अशातला भाग नाही आहे, पण यांचा अधिक चांगल्या पद्धतीनं आहे. त्यामुळे डी के शिवकुमार जर काही गडबड करायला गेले तर सिद्धरामय्या कदाचित भाजपमधल्या अशा काही नेत्यांचा हे जो आहे तर तो पाठिंबा मिळवण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. एक चर्चा गेली 2-3 महिने 4 महिने खरं तर कर्नाटकात अशा स्वरूपाची पण होती की शिवकुमारांच्या मागं साधारणपणे 70 एक आमदार तरी आहेतच आहेत. आणि मग ते अशा स्वरूपाचे काही आणखी मोठ बसवून ही सिद्धरामय्यांना बाजूला करून किंवा प्रसंगी बंडखोरी करून कर्नाटकात सत्ता हाती घेतील. आता असा काही साहसवाद करायचा असेल तर डी के शिवकुमारांना भाजपकडे यावं लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण तिसरा फार मोठा पक्ष म्हणजे जनता दल पक्ष जरी असला तरी त्याला काही फार जागा मिळालेल्या नाही आहेत आणि त्यांची मदत घेऊन सरकार बनणार नाही. त्यासाठी पुन्हा मग भाजपकडेच यावं लागेल. या केसमध्ये कर्नाटकातले भाजप असेल किंवा केंद्रातले भाजपचे वरिष्ठ असतील तर ते डी के शिवकुमारांना आत्ता तरी या स्वरूपाची कुठली मदत करतील असं काही दिसत नाही. म्हणजे आता महाराष्ट्र आहे, हरियाणा आहे किंवा अन्य अशा 3-4 ठिकाणी आत्ता या वर्षाखेरीस निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही समान पद्धतीनं त्यात गुंतलेले आहेत. म्हणजे त्याची रणनीती आखणं आणि अर्थात प्रत्येक पक्ष विजयासाठीच लढत असतो. त्यामुळे त्या सगळ्या रणनीतीमध्ये आणि एकूण सगळ्या त्या व्यापामध्ये आता काँग्रेस आणि भाजप समसमान पद्धतीनं गुंतलेलं आहे. त्या राज्यांचे म्हणून काही प्रश्न आहेत. म्हणजे अशात त्या निवडणुका तोंडावर असताना अशा स्वरूपाच्या कुठल्या तरी साहसवाद आणि त्याला भाजप पाठिंबा देणं हे संभवत नाही. कारण मग त्याचे या 3 राज्यातल्या निवडणुकांवरती काही ना काही पडसाद हे 100% उमटू शकतात. त्यामुळे आत्ता तरी त्या पातळीवर सुद्धा डी के शिवकुमारांना भाजपकडून काही मदत मिळण्याची शक्यता आहे. आणि एरवीसुद्धा राजकारणात काहीही घडू शकतं हे जरी आपण कितीही म्हटलं तरी या 2-3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या तर डी के शिवकुमारांना आत्ता तरी त्यांची इच्छा फक्त मनातच ठेवावी लागेल किंवा प्रसंगी आगपाखड या पलीकडे त्यांना आत्ता काही करता येईल असं चित्र आत्ता तरी मुळात काही दिसत नाही आहे. परंतु ते अगदी बेळगावपासून ते मंड्यापर्यंत म्हणजे इथे गमतीचा भाग आणखी सांगायला पाहिजे. एच डी कुमारस्वामी हे मंड्या जिल्ह्यातल्या चन्नपट्टण या विधानसभा मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेवर निवडून गेलेले होते. या लोकसभा निवडणुकीत ते मंड्या लोकसभा मतदारसंघात उभे राहिले आणि तिथून ते लोकसभेवर निवडून गेले आणि आता केंद्रात मंत्री पण झालेले आहेत. साहजिकच चन्नपट्टणची त्यांची आमदारकी आता त्यांना सोडावी लागलेली आहे. म्हणजे सोडली आहे. इथे यथावकाश आता पोटनिवडणूक होईल. तर त्या पोटनिवडणुकीत डी के शिवकुमार यांनी उमेदवारी दाखल करावी असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. हे डी के शिवकुमार सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि तिथे शिवकुमार जर उभे राहिले आणि तिथून निवडून आले तर त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा अधिक बळकट होईल असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि डी के शिवकुमारांवरती त्या स्वरूपाचा काही एक दबावही आणला जातो आहे. पण फ्लिप साईड आपण त्याची बघू, म्हणजे अदर साईड ऑफ द कॉईन. समजा त्या निवडणुकीमध्ये म्हणजे चन्नपट्टणमध्ये पोटनिवडणुकीत डी के शिवकुमार यांना जर पराभव पत्करावा लागला तर त्यांचं राजकारण हे खूप मागं येईल आणि केवळ तिथे वक्कलिग मतदारांची बहुसंख्या आहे म्हणून शिवकुमारांना लगेच विजय मिळेल अशी सुद्धा परिस्थिती नाही. कारण मंड्या हा तसा देवेगौडा कुटुंबाचा म्हणजे हसन आणि मंड्या हे त्यांचे देवेगौडांच्या कुटुंबाचे गड आहेत आणि एच डी कुमारस्वामींच्या राजकारणाविषयी कोणी कितीही टीका केली तरी मंड्यावरचं त्यांचं वर्चस्व काही तसं लपून राहिलेलं नाही आहे. मग अशात असा साहसवाद ते करू शकतील का असाही एक प्रश्न आहे.
डी के शिवकुमारांच्या म्हणजे या अधीरतेमागं एक कारणही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आता डी के शिवकुमारांचं वय हे साधारण 62-63 वगैरे अशा स्वरूपात म्हणजे 60 ओलांडलेली आहे. कर्नाटकच्या राजकारणाचा आपण जर गेल्या काही वर्षांचा पॅटर्न लक्षात घेतला तर दर 5 वर्षांनी सरकार बदलतं. हा सुद्धा तिथल्या राजकारणाचा एक पोत आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी लगेच ही मतात परिवर्तित होते आणि कधी काँग्रेस, कधी जनता दल, कधी भाजप, कधी मिश्र अशा स्वरूपाची सरकारं तिथे आलटून पालटून येत राहिलेली आहेत. आत्ता काँग्रेसचं सरकार आहे. 2028मध्ये शेड्यूलनुसार 2028मध्ये कर्नाटकात पुन्हा विधानसभा निवडणुका होतील. म्हणजे हा जो पॅटर्न लक्षात घेतला तर तिथे पुन्हा भाजप किंवा अन्य कुठल्या तरी पक्षाचं सरकार येऊ शकेल. मग ते सरकार पुन्हा 5 वर्ष चालणार. म्हणजे 2033मध्ये आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा म्हणजे काय संधी त्यावेळेला मिळू शकते अशा स्वरूपाचं काहीतरी एक भावना या डी के शिवकुमार यांची आहे. कारण त्यांनी ती 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं सूचितही म्हणजे आत्ता मंड्यामध्ये जो कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमात त्यांनी त्या पद्धतीनं सूचित केलेलं होतं की मग आता वाट बघायची म्हणजे 2033 का. मग राजकारणामध्ये आता साधारणपणे धरून चला 9 ते 10 वर्षांचा हा कालावधी आहे. राजकारणासाठी हा प्रचंड मोठा कालावधी आहे. या 10 वर्षात काहीही घडू शकतं ना, काहीही घडू शकतं. म्हणजे सिद्धरामय्यांसारखाच एखादा कोणीतरी काय स्पर्धक हा काँग्रेसमध्येच त्यांना निर्माण होऊ शकतो किंवा मग काँग्रेसचा कर्नाटकातलं एकूण स्थान कसं राहणार. भाजप किंवा अन्य कुठला पक्ष म्हणजे जनता दल पुन्हा रिवाईव्ह झालं तर म्हणजे जर तरमध्ये इतक्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या जर तरमध्ये 2033मध्ये आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल याची काय म्हणजे खात्री आहे. ही खात्री तर कोणीच देऊ शकत नाही. आज भारतातल्या कुठल्या म्हणजे जगातच कोणी देऊ शकणार नाही. म्हणजे हे सुद्धा एक चित्र डी के शिवकुमारांपुढे आहे. त्यामुळं खरं तर ते जास्त अधीर झालेले आहेत आणि कम वॉट मे पण आता मुख्यमंत्रीपद आपल्याला हवंच यासाठी ते काय वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे कधी समाजाचा पाठिंबा पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिलं किंवा असे वेगवेगळे ते युक्त्याप्रयुक्त्या ती योजत आहेत. आणि या सगळ्यातून त्यांची अधीरता काही लपून राहत नाही आहे. पण जशी त्यांची ही अधीरता वाढती आहे तसं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचं टेन्शनही वाढतं आहे. यामुळे कर्नाटकातल्या काँग्रेसच्या सरकारला काही धोका आहे अशी काही परिस्थिती आहे का, तर तशी परिस्थिती आत्ता तरी काहीच नाही. पुढच्या काळातही ती असेल अशी शक्यताही अजिबात नाही. कारण काँग्रेसला 133 वगैरे जागा तिथे विधानसभेत मिळालेल्या आहेत. म्हणजे जर तिथे जर अँटी डिफेक्शन म्हणजे लॉ जर लागू व्हायचा नसेल तर डी के शिवकुमारांना जवळजवळ 120 ते 130 आमदार त्यांच्या बाजूने घ्यावे लागतील. आणि हे हरक्युलियन टास्क आहे. असं होणं हे जवळपास अशक्य आहे. पण या नेत्यांमध्ये जर सुंदोपसुंदी माजायला लागली तर अर्थात खडगेंच्या चिरंजीवांचे म्हणजे प्रियांका खडगेंचे सुद्धा अशा पल्लवीत होणार. हरिकुमार नावाचे दुसरे आणखी एक नेते आहेत ते दक्षिणेतलेच आहेत तर त्यांच्या पण ते आधेमध्ये स्पॅट सगळे सुरू असतं. तर असे मग काँग्रेसमध्ये प्रत्येक आमदार किंवा प्रत्येक माणूस हा एक स्वतंत्र गटच असतो. मग असे उभे राहू शकतील. त्यामुळे आत्ता जे काही साधारण चालायचं जसं बरं जे सगळं सरकार चाललेलं आहे तर त्या सरकारमधल्या बेदिलीचा फटका 2028मध्ये पक्षाला बसू शकतो अशी परिस्थिती आहे. पण हे काहीही असलं तरी डी के शिवकुमारांची अस्वस्थता आणि अधीरता लपून राहिलेली नाही. वर्षाखेरीस होणाऱ्या 3 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचं टेन्शन मात्र या अधीरतेमुळं नक्की वाढतं आहे. त्यामुळे कर्नाटकातलं राजकारण आणखी कोणत्या वळणावर जाणार हे बघणं खूप उत्सुकतेचं असेल. मित्रांनो, आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा गोल्डस्कोप. धन्यवाद.